खरीप हंगामासाठी एकीकडे बळीराजाची लगबग सुरू असली तर दुसरीकडे मात्र जिल्हा कृषी विभागाची नेमकी कशी तयारी आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी सर आहेत. सर, काय सांगाल नेमकं यंदा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाची कशी तयारी आहे? खरीप हंगाम 2024ला जळगाव जिल्ह्याचं सर्वसाधारण क्षेत्र आपलं 7,49,000 हेक्टर आहे. त्यामध्ये जवळपास 5,58,000 क्षेत्रावर आपलं कपाशी हे मुख्य पीक आहे. तदनंतर मका 98,000वर आहे. तदनंतर खरीप ज्वारमध्ये आपलं 20-21,000 हेक्टरपर्यंत असतं आणि सोयाबीन हे 20,000 हेक्टरवर आहे. या खरीप हंगामाच्या दृष्टीने आपलं निविष्ठाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर यासाठी आपले 16 तक्रार निवारण कक्ष आणि 16 भरारी पथकाची स्थापना झालेली आहे. सर, नेमकं आपल्याकडे बियाणांचा साठा कसा आहे, खतांचा साठा नेमका कसा आहे? आपल्याकडे कापूस बियाणाचा विचार केला तर आपल्या क्षेत्रानुसार मागणी आपली 27,92,000 पॅकेटांची होती आणि आज अखेरपर्यंत आपल्याला 23,78,000 पॅकेट उपलब्ध झालेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि खतांचा विचार जर केला तर आपल्याला पूर्ण खरीप हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत 3,23,000 मेट्रिक टन एवढं खत आपल्याला मंजूर झालेलं आहे आणि जून महिन्याअखेरपर्यंत आपल्या खतांची आवश्यकता 1,47,000 मेट्रिक टन आहे आणि आज अखेरपर्यंत आपल्या इथं 2,75,000 मेट्रिक टन उपलब्ध आहे. यामध्ये युरिया, MOP, SSP, DAP आणि कॉम्प्लेक्स खतं या सर्वही ग्रेडमध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात कृषी सेवा केंद्रांकडे खते उपलब्ध आहेत. सर, शेतकरी जो आहे जळगाव जिल्ह्यातला तो सातत्याने एका शेतामध्ये कपाशीची लागवड करत असल्यामुळे जमिनीचा पोट कुठेतरी खालावत चालला आहे. तर या पार्श्वभूमीवर नेमकं काय सूचना किंवा आव्हान आपण शेतकऱ्यांना माझं सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती राहील की आपण कापूस पिकासोबत आंतरपीक कडधान्य पिकाचं करा. यामध्ये तूर, मूग, उडीद ह्या तिघही कडधान्यांचा विचार करून आंतरपिका आपल्या कपाशीमध्ये नक्की घ्या. आंतरपिकाचे फायदे असे की आपल्या साधारणतः जमिनीचा पोत सुधारतो. आपला आंतरपिकात असलेल्या नत्राच्या गाठी याच्यामुळे हवेतील नत्र स्थिरीकरण करून आपल्या मुख्य पिकास आणि आंतरपिकास उपलब्ध करून देतात. तद्वतच आपल्याला मुख्य पीक आणि आंतरपीक या दोघंही पिकातून मुख्य उत्पन्न मिळण्याची शाश्वती राहते आणि मागील 2 वर्षांचा विचार करता कडधान्य पिकांचं वाढलेलं दर यामध्ये आपल्याला एक अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची एक संधी आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कापसासोबत कडधान्य पिकाचं आंतरपिकाची लागवड जरूर करावी. सर, आता शेतकऱ्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे बोगस बियाणं असेल किंवा त्या माध्यमातून चढ्या दराने पण बियाण्यांची विक्री होते. तर या पार्श्वभूमीवर नेमकी आपण कशा पद्धतीचा आपला ॲक्शन प्लॅन आहे? आपले 16 भरारी पथक आहे आणि आज अखेरपर्यंत आपण बोगस विक्रेते किंवा चढ्या दराने विक्री करणारे कृषी सेवा केंद्र यांच्यावर 5 पोलीस केसेस दाखल झालेला आहे आणि यापुढे सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनधिकृत किंवा बोगस किंवा स्प्युरिशियस मटेरियल विक्री करणे बाळगणारे यांच्यावर कुठल्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की कुठल्याही प्रकारची निविष्ठाच्या अनुषंगास आपल्याला तक्रार असेल तर आपण नजीकच्या कृषी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधू शकतात. आपण कुठल्याही प्रकारचा बोगस निविष्ठा किंवा अनधिकृत निविष्ठा विक्रेत्याकडनं निविष्ठा खरेदी करू नये. कृषी सेवा केंद्र धारकांकडून पक्के बिल अवश्य घ्यावे. आता एकीकडे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे, मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की नेमकं कधी लागवड करायची, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी किंवा तिबार पेरणीची वेळ येते. शेतकरी बंधूंना नम्र विनंती राहील की पेरणीयोग्य पाऊस विद्यापीठाने शिफारसीत केलेला 75 ते 100 mm पर्यंत पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शक्यतोवर आपली पेरणी टाळावी, जेणेकरून आपल्याला दुबार पेरणीचं संकट आपल्यावर ओढावणार नाही. तद्वतच आपण पेरणी करण्यापूर्वी आपलं बीज प्रक्रिया निश्चितच करावी, जेणेकरून आपलं उगवण क्षमतासुद्धा वाढते आणि दुबार पेरणीचं संकटसुद्धा आपल्याकडे कमी होतं. 75 mm किंवा 100 मिलीमीटरच्या दरम्यान तेवढा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी किंवा लागवड करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच बळीराजा सज्ज असला तर दुसरीकडे जिल्हा कृषी विभागसुद्धा आता खरीप हंगामासाठी या निमित्ताने सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.